राजे भोसले ते बाबासाहेब आहेत. फुले डॉक्टर बाबासाहेब सातारा त्यांच्या वतीनं बाळासाहेबांचं नाही करत या दोघांना त्याला रॅक केला पाहिजे की सगळं कव्हर केले. काहीतरी नुकसान केलं आधी बंदच होतं. बाबूया या ओके या बाबूया हा बाबा बाबा आज 135व्या बाबासाहेब आंबेडकरांच्या दिनाचे आपण अभिवादन केले. काय सांगता येईल? हा दिवस 14 एप्रिल हा देशात ही महाराष्ट्रात राज्यात एक श्रद्धेच्या उत्साहाच्या आणि एक अतिशय एक आगळ्या वेगळ्या याच्यामध्ये हा दिवस साजरा होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आज जयंतीचा दिवस आणि देशातील प्रत्येक नागरिकाला या दिवसाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तुम्हाला मला या देशवासियांना तयार दिलं आणि आपल्याला त्यांनी दिलं याचा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आज आपण सगळे कोण कुठल्या जातीचा पंथाचा धर्माचा किंवा कोण कुठल्या रीतिरिवाज पाळतो हे विषय एकीकडं आणि भारतीय म्हणून या भारत देशाचे नागरिक किंवा नागरिकांचे अधिकार हे सगळं आपण या संविधानामुळे एका रेषेमध्ये आपण सगळेजण असतो आणि ही किमया जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून या देशाला दिली. या देशाची अखंडता राखण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं. ही वस्तुस्थिती आहे. नाही तर या देशाचे कधीच तुकडे आपल्या भारताचे पण झाले असतील हे सुद्धा आपण सगळ्यांनी भारतीय नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि करत असताना ठीक आहे हे सगळं काम जे केलं हे संविधान जे लिहिलंय ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहजासहजी सगळ्यांनी करून दिलं असं पण नाही. अनेक गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करायला लागला, विरोध पत्करावा लागला. अनेक त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांच्या पण अनेकांच्या इच्छा होत्या की हे काम संविधान लिहायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जाऊ नये. त्याच्यातनं पण आज या भारत देशाला हे संविधान त्यांनी तयार करून जे आज आपल्या सगळ्यांना या देशाचं भारतीय म्हणून जे नागरिक म्हणून आपल्याला अधिकार दिले, आपल्याला जे एक सगळ्यांना हे कुठेही हे कुणीही वरच्या ह्याच्यातला कुणी खालच्या ह्याच्यातला असं काही नाही. सगळे देशामध्ये या भारताचे नागरिक म्हणून एक आहे, एका ह्याच्यात आहेत. हे या संविधानामुळे शक्य झालं. मी माझ्या वतीनं आपल्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि आपल्या जिल्हावासियांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहावा, या देशावर कायम राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. बाबा आपल्या इथे आमने बंगला आहे बाबासाहेबांचं
ओके तात्या. 5 पोरं बसली ना MPC तिकडच्या तिथं सुद्धा तशी सुरुवात झाली पाहिजे. महाराज शुभेच्छा. एकच मिनिट. महाराज शुभेच्छा. 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 जयंतीनिमित्त. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एखादा मुलगा त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर नंतर अभ्यास करून जो संपूर्ण न्याय म्हणजे सगळ्या समाजात समानता कशी आली पाहिजे त्याच्यावर त्यांचं भरपूर त्यांनी अभ्यास केला आणि आज एवढं मोठं म्हणजे अनेक देशातले मी कॉन्स्टिट्यूशन जे असतं म्हणजे संविधान वाचले पण आपल्या आणि त्यांच्यामधला केवळ आपलं स्तुती करतो असं नाही पण त्यांनी एवढा अभ्यास केला प्रत्येक एवढे बारकावे कोणावरती अन्याय होऊ नये गोरगरीब असू दे दीनदलित असू दे कुठले पण असू दे जाती धर्माचं जे काम हे संपूर्ण संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी या संविधानाच्या माध्यमातून केलं. समजा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लाईटच्या खांबाखाली अभ्यास करून मुलगा त्या काळात शिकला तिथून स्कॉलरशिप मिळाली लंडनला गेली मग त्यांना मोठमोठ्या पदव्या मिळाल्या. आज सुद्धा ना तर तुम्ही संपूर्ण जगातले सगळे त्या देशातले जर कॉन्स्टिट्यूशन पाहिलं आणि आपलं भारताचं कॉन्स्टिट्यूशन पाहिलं तर तुम्ही तुम्हाला एवढा फरक जाणवेल आणि तो फरक एवढा जाणवेल म्हणजे का म्हणतो मी कारण त्या लोकांनी एक ठराविक सेगमेंटसाठी किंवा ह्या काय कॅपिटलिस्टिक कंट्रीज असतात काय सोशलिस्टिक कंट्रीज असतात काय कम्युनिस्ट कंट्रीज असतात पण या सगळ्यांचं संपूर्ण एकंदरीत सगळं एका ह्याच्यात सगळं त्यांनी संपूर्ण अभ्यास केला आणि देशाला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी काम केलं. हा ऊचनीच मला सांगा हा जो प्रकार होता आपल्याला पाहायला मिळत नाही त्याचं मूळ कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरं अनेक लोक म्हणजे अलीकडच्या काळात बाबासाहेब आंबेडकर आणि खरोखर आज म्हणजे त्यांची 34वी जयंती आपण साजरी करतो. खऱ्या अर्थाने इथं म्हणेन की हे साजरं करत असताना त्यांचे अजून जास्तीत जास्त जर एक अभ्यासिका वर्ग इथं जागा नसेल खाली आपल्या तिकडं आहे एक चालू करावं लोकांनी त्याच्यातून त्यांनी ज्ञान घ्यावं. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे म्हणून नाही पण आज त्या माणसाचे त्या व्यक्तीचे जे विचार ते घेण्यासारखे एवढंच आणि नमन तर नेहमी त्यांना खरं तर अजून काय बोलतो.